सगळ्यांना नमस्कार. तर शुभ दुपार. तर दुपारचं आता जेवण चाललंय आमचं. आणि काय काय जेवणाला आहे बघा, काय नाही आहे का नाही. तर मी आज वर टिकली लावली आहे आणि टिकली खाली टिकली लावली आहे अशी, म्हणजे ही गंध आहे. तर कसं दिसतंय सांगा मला बरं का तेवढं, कारण का मला सवच नाही अशी की मी इथंच लावत असते दोन मध्ये भावायच्या मध्ये. मला बहिणीने सांगितलं होतं वर लावत जा, टिकली चांगली नसती आपल्याला, की म्हणजे आपल्याला चांगली असते पण नवऱ्याला चांगली नसती वाटतं असे. पण मला ते सवच लागलेली आहे. पण आज मला लावावंच म्हणून आज माझं मन झालं, तर म्हणून मी इकडं लावली. तर दादाचं आपल्या काय चाललंय बघा आता. हा लयच खाली आवाज आला. हा बोल की. दादाचं 2 तास पडले ते काय करत काय. अरे तुला म्हणते ते अभ्यास का करत नाही, तो करतोय का नाही सांग की. हा तर दादा सांगलं का पा, तर यांना डबा बिबा बांधून नका. हे आमच्या दुपारचं दोघाचं 2 चपात्या. इथं असलं सुक्क बटाटे त्यांना करून दिलं तर इथं आता अंधारात असं दिसणार. आणि ही रात्रीची भाजी, ही रात्रीचा भात एवढासा आहे का नाही दादा. तर भूक लागली आहे ना आता. हा भूक लागली आहे ना. जेवाय बोलव. तर आमचा हे आता असं, आता ह्याला म्हणलं आता तुला जेवायला घालते, जेवण कर म्हणलं, एक झोप खाऊ म्हणजे फ्रेश राहतं या. मग परत 4 वाजता आपण कामाला लागू दुसरं बाकीचं आपलं आहे का नाही, है ना दादा. तर आता झालंय आमचं घरबीर पुसून सगळं, कारण का दादाने पुसलंय घर. त्यांचं कसं असतंय की मनावरला खेळ आहे दादाच्या, आहे का नाही. स्वच्छ आहे नुसते स्वच्छ. दादाला बी तायडासारखा नाद आहे. मला कशाला फोन केलाय, काय काम आहे काय माहिती, बोलवलंय. जाते आता. पोरगा काकूचा आवाज ऐकला का तू, ती पोळी करताय म्हणून त्याला नाही जाऊ वाटत देव वाटत. पण ती मी कुलूप लावूस तर पळाला. आता तुम्हाला तर दाखवलं, ती 1 चपाती ती खाल्ली होती. खा म्हणलं तर अजून एकदा खायची. परत म्हणते ते की माझ्या जेवत नाही, मुदाम करते तशा, तर खायची. चला तर जाते. तरी चुकलं बघा, ते आडीवर ना जाऊन इकडं आलं. कुठे गेलं तिकडं. तिथं भट्टी असल्याशिवाय तर गाडवा नसते रे, असं ते लात मारल. भाऊजी आज बारकी गाडी घेऊन गेले काय की वाटतं, मोठी गाडी नाही न्यायला वाटतं. तुमचं धुणं पाणी सगळं झालंय, केन बिन चालू. कुठे झालं हो गायब, कुठं गायब आहे. टप घेतला ना साडीवर. हा आता आहे टप वाला. कसलं घेतलाय टप, किती साडी दिल्या. 4. तर साईनं टप घेतलाय वाटतं. फॅन बंद करते जरा थोडासा, कुठला बटन आहे. बाबा पाटी घेतली आहे, टप घेतलाय. 30 टप आणि 30 पाट आहे. 4 साड्यावर. मला वाटतं दुकानात आपल्याला पार्सल तिच्याच असतील घ्यायला गेल्यावर साड्या, आहे ना. 100 रुपयाला 200 रुपयाला 100-200 रुपये त्याला विस्तरे करून. पण आता तुम्हाला कशी लागते ती पाटी. तुम्हाला कुठं धुणं धुवायला काय नाही, भांडी घासायला काय नाही. आता एवढं किती 4 भांडी बसायचे ते, किती ते भांडी आपली खरकटे आहे तीच भांडी किती. होय तसं बी आहे. तर चला का बोलवलंय. बसले होते तिथं मावशीपाशी गप्पा हाणत. म्हणलं एकटीला काय खाऊ वाटत ना, बोलव साथीला. 4 अंडी तळावा मस्त खावा. हे करा मग, पोळी म्हणल्यावर लगेच खाणार. आणायच्यात अजून अंडी. मी म्हणलं ती राडा काढलेला कोंबा म्हणलं तिकडून जावं, म्हणलं निघाली होती.
आता तर आम्ही लगेच आम्ही वसाळ्याने लगेच आम्ही की पडदिसनं फोन की एका फोन मध्ये याचा काय आता म्हणल्या मस्त पैकी आठी बिटी असते पण दुकानात उन्हाची बंद असते ती 3 वाजताच्या नाही तर 4 वाजता दुकान उघड असते ते तुमच्या इथलं मालकिनीचं तर आहे की झोपले त्यांना गोळ्या खाल्ल्या. बरोबर कशाच कशाच करून आहे दोडका मटण हा मटण हा मटण गवसा तिथं एक तर मटण म्हणलं का तोंडाला पाणी सुटलं किती दिवस झालं मटण नाही जसं आपण इथं आले तसं वांग आणि तिथं चपात्या भाऊजीने दिला का डबा काल 5-6 चपात्या केल्या. 5 सगळंच बांधलं खाल्ल्यानं राहिलेलं सगळं घेऊन गेलं. आणि मी घरात आहे म्हणून मी तेवढं लक्षच नाही दिलं. मग म्हणलं असं केलंय म्हणून मग काल दिवसभर उपाशी जाऊन पार्लर मध्ये गेली होती. मग तिथं दिलं त्यांना मला खायला थोडस. आणि तुम्हाला काहीच ठेवलं नाही काय नाही ते मग मी आज जास्त केल्या तर आज डबा बी नेला नाही काहीच नाही. तर चला आता